महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दक्षिण रायगडमध्ये महायुतीचा तिढा। झेडपी पंचायत समिती निवडणुकात सत्ता संघर्ष तीव्र, छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेनंतर दक्षिण रायगडच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आला आहे। आगामी निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या न राहता सत्ता संघर्षाचे रणांगण ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। पेण, महाड आणि श्रीवर्धन या तिन्ही मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट ग्रामीण भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाले आहेत। जलजीवन मिशन, निकृष्ट रस्ते, रखडलेली शासकीय बांधकामे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हे मुद्दे मतदारांच्या केंद्रस्थानी आहेत। श्रीवर्धन, म्हसळा, तळारोहा आणि माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व आहे। मात्र यंदा अनुभवी, स्वच्छ प्रतिमेच्या फ्रेश उमेदवारांवर भर दिला जाण्याची चर्चा आहे। भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून योग्य जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक असा स्पष्ट इशारा दिला आहे। त्यामुळे महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे। म्हसळ्यात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी दिसत आहे। शिवसेना, शिंदे गट व भाजपही सक्रिय। अल्पसंख्याक उमेदवारीवरून हालचाली वेगात। या सत्ता संघर्षात काँग्रेस, शेका पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यासारख्या छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात तालुक्यात सर्वत्र उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू आहे। एकूणच दक्षिण रायगडमधील झेडपी पंचायत समिती निवडणुका महायुतीतील अंतर्गत संघर्ष, पक्षांची ताकद आणि छोट्या पक्षांची कसोटी ठरणार हे मात्र निश्चित। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।